कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचं सगळं मुश्किल करून टाकलेलं आहे 2011 पासून. कर्मचारी खूप हैराण आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांनी कॉलेज काढून टाकलेलं आहे. 6 लोक त्यांनी काढून टाकलेले आहेत. अजून काही लोक त्याच्या मार्गावर असतील सुद्धा. 3 माणसं या कॉलेजमध्ये ऑन ड्युटी जगावले. त्याची दर एक खंत या व्यवस्थापनाला नाही. इतकं हे अमानवी मॅनेजमेंट आहे. 2011 पासून आम्ही विद्यापीठ आणि जॉईंट डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मंत्रालय या सर्वांना पत्रव्यवहार केलेला होता. कर्मचाऱ्यांचे जे विविध प्रश्न होते, नावटिकीच्या लोकांचे सुद्धा, लायब्ररीच्या लोकांचे, लॅबोरेटरीच्या लोकांचे जे प्रश्न होते ते आम्ही मांडले. महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज असं आहे की ज्या ठिकाणी सेकंड पोस्ट आठवडे रद्द केलेला आहे. व्हॅकेशन ज्याला लॅबोरेटरीच्या लोकांना, प्रयोगशाळा लोकांना व्हॅकेशन बंद करून टाकलेलं आहे. जे व्हॅकेशन प्राध्यापकांबरोबर त्यांना दिलं जातं ते बंद केलेलं आहे. आणि शिवाय या लोकांना अर्जित रजा देखील दिली जात नाही. आणि घेतल्या त्यांचे रिझॉर्ट पे केल्या गेल्या, त्यांचे एक महिन्याचे पूर्ण पगार कापले गेले. कंप्लीट 3-4 वर्षापासून हा खेळ चालू आहे. हे सगळे पैसे हा मॅनेजमेंट, हे सगळे पैसे या मॅनेजमेंटने काय केलं आम्हाला माहिती नाही. असं करतं की हे पैसे जॉईंट डायरेक्टरला परत पाठवले. कर्मचाऱ्यांचा भलं न पाहणारा हा माणूस अध्यक्ष कसा होऊ शकतो हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलो आहोत. त्याचं प्रमुख कारण असं आहे की या आमच्या सगळ्या मागण्यांचा विचार करून मुंबई विद्यापीठ यांचे व्हाईस चान्सलर, त्याला आपण कुलगुरू असं म्हणतो, आणि रजिस्ट्रार, कुलसचिव यांनी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेतली आणि त्यांनी एक कमिटी अपॉइंट केली त्या कॉलेजची चौकशी करण्यासाठी. ही कमिटी महाविद्यालयामध्ये आली. त्या कमिटीला या व्यवस्थापनाने म्हणजे देसाईने इलिगल ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याला आखून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी ते जुमानले नाहीत. शेवटी त्यांनी कॉलेजमध्ये एंट्री केली आणि सगळं रेकॉर्ड मागितलं, कारण ती कमिटी व्हॅलिड होती. नाही लागेल त्याला सगळं रेकॉर्ड द्यावं लागलं. त्यांचं रेकॉर्ड फॉल्ट होतं. ते रेकॉर्ड खोटं होतं. रेकॉर्ड जेव्हा त्यांनी चेक केलं त्यांना कळलं की प्रभाकर देसाई आणि व्यवस्थापन बोगस आहे. कोणत्याही प्रकारचा ट्रस्ट रिझोल्युशन ठराव पास झालेलाच नाही. मागची कमिटी जी होती तिचा कालखंड 9 ते 2009 ते 2012 पर्यंत होता. हा माणूस 11 मध्ये चेअरमन झाला, कुठल्याही प्रकारचा ठराव नसताना देखील. आणि अशा प्रकारे हा माणूस अकस्मातपणे चेअरमन झाला आणि तेव्हापासून हा माणूस अतिशय मनमानी कारभार करू लागला. मला वाटतं या माणसाचं एकच ध्येय आहे, पैसे कमावणे, पैसे खाणे. शिक्षणाचा याचा काही संबंध नाही आहे. म्हणून हा या महाविद्यालय आणि शिक्षण नियोजिता या पालकांकडून हवे तितके पैसे घेत आहे, हवे त्या मार्गाने घेत आहे आणि हवे तसे खर्च करतही आहे. या माणसाकडे आज BMW, मर्सिडीज, होंडा सिटी, इनोवा अशा 7 गाड्या आहेत. अशिक्षित माणसाकडे 7 गाड्या असणं तर फार मोठी गोष्ट आहे. एक माणूस 1.5 लाख 1 लाख पगार कमवतो, त्या माणसाला एक गाडी चालवता तिचा सांभाळ करता येत नाही. 7 गाड्या कुठून आल्या रे बाबा? कोणाची कमाई ही? तिच्या बाबाची कमाई काही? या कॉलेजच्या वाह वाह